थेट मस्साजोगमधून मोठी बातमी समोर येते। मस्साजोगचं जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मस्साजोगच्या ग्रामस्थांना हटवण्यासाठी पोलीस दाखल झालेत। मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं आणि देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती। हेच आंदोलन जे आहे जलसमाधी आंदोलन आता मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते। 10 दिवसांत फरार आरोपींना अटक करा असं जे आहे ते आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे। अल्टिमेटम त्यांनी दिलाय। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, आपण पाहतोय जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे, 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। नेमकं कोणत्या गोष्टींवरती हे ग्रामस्थ सेटल झाल्याचं पाहायला मिळतंय? गावकरी संतप्त झाले होते। 2 तासापासून ते जलसमाधी घेण्याच्या ईर्षेनं पाण्यामध्ये उतरले होते, मात्र महिलांना प्रचंड त्रास सुरू झाले। 2 महिलांना चक्कर आली। त्याच वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौर हे कावत हे तिथे दाखल झालेले आहेत। नवनीत कावत यांनी सगळ्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही बाहेर यावं, कारण CID मार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। वेगवेगळी पथकं त्या आरोपीला अटक करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपण आंदोलन न करता सहकार्य प्रशासनाला सहकार्य करावं। आंदोलन अच्छा, धन्यवाद माधव। आपण पाहतोय की 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि त्याचनुसार आता हे आंदोलन मागे घेतलं जात आहे। काही जणांना त्रास झाला, त्यामध्ये त्यांचा मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे। आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे। डिटेलमध्ये चर्चा झाली, महिला मंडळीशी सोबत चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे। त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू। 10 दिवसाचं आपण सांगितलं होतं, 10 दिवसामध्ये 10 दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की 10च्या आत पण येऊ शकतं। आपला जो एफर्ट आहे 100% चालू आहे। माझी पूर्ण टीम गुन्ह्याच्या पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी पूर्ण टीम चालू आहे। प्रोटेस्टर्स सगळ्या प्रकरणात असं म्हणणं होतं की 302 मध्ये IPC मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। सध्या तपास CID कडे आहे, त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे, कोणता तपास, त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही। पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलीसचा आहे, बाकीचे उरलेले 3 आरोपी अटक पोलीस मागितलं होतं कुटुंबियांनी, त्यांना कधी मिळणार आहे आणि काय म्हणजे आपण